नमस्कार. आज 18 जुलै 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. काल रात्रीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर परत एकदा मी अनाऊन्समेंट करत आहे. ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. तर आपण पहा, पूर्वी लेक्चर्स तर होत होते आपले, पण त्याचे नोट्स वगैरे तुम्हाला अवेलेबल नव्हते. की बहुना तुम्हाला नोट्स मी काढण्यासाठी फोर्स करायचं की तुम्ही स्वतःहून तुमचे नोट्स वगैरे काढा असं म्हणायचं. पण आता त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. ओके. जर ट्रेन ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जर तुम्ही असाल तर डायरेक्टली हा व्हिडिओ फक्त तुम्ही ऐकू शकता, कारण याचे नोट्स आता आपल्याला डेली प्रोव्हाइड केले जाणार आहेत. व जे आपलं पूर्वीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याचंच मी नाव बदललेलं आहे, मराठी करंट अफेअर्स समथिंग असं काहीतरी केलेलं आहे. तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता व त्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर हे जे आपलं मासिक असेल ते डेली अपलोड होईल व डेली अपडेट होत जाईल. ओके. काल रात्री पण त्या संदर्भात आपण चर्चा केली आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलं नाही ते अगदीच त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगत आहे. आय होप हा प्रयोग तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल अशी मी अपेक्षा करतो. त्यानंतर याबद्दल काही शंका सजेशन्स असतील तर नक्की मला सांगू शकता. तर पहा, आता डायरेक्टली आपण पहिल्यांदा काय करूयात तर वरून बातम्या पाहून घेऊयात. मग त्यानंतर आपल्या मॅगझिनमध्ये डायरेक्टली मी ॲडिशन केलेलंच आहे, मग ते आपण डायरेक्टली तिथूनच पाहणार आहोत. ओके. तर फास्ट ट्रॅकमध्ये आपण काय करायचं आहे, लोकसत्ता आणि द हिंदूला काय काय बातम्या कामाच्या आहेत ते आपण पाहून घेऊयात. तर पहा, भीमातिरी नाचे थवे वैष्णवांचे काल आषाढी एकादशी, त्यानिमित्ताने पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आलेली होती. मग त्यानंतर अगदीच एकनाथ शिंदे यांनी तिथून काय लाडका भाऊ योजना पण अनावरण त्याचं केलेलं आहे. ओके. ही एक बातमी थोडीशी महत्त्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, गडचिरोलीत 12 नक्षलवादी ठार, गृहमंत्री जिल्ह्यात असताना चकमक, पोलीस उपनिरीक्षक जखमी. नेक्स्ट न्यूज आहे, सरकारची भूमिका शहाणपणाची नाही, आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांची टीका. शिवरायांची वागणुके महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी उद्यापासून दर्शन खुले, 14 लाखांचा यासाठी खर्च झालेला आहे. डन. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा. पुढे सबका साथ सबका विकास अनावश्यक, कांदा प्रश्नावरती आज बैठक. त्या बैठकीचं फलित आल्यानंतर आपण नक्कीच त्याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यानंतर अन्य बातम्या आहेत ज्या की राजकीय म्हणून गणल्या जातात, त्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. त्यानंतर लाडका भाऊ योजना, या योजनेला पहा मी आपल्या मॅगझिनमध्ये कव्हर करण्यात आलेलं नाही का, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथंच मिळून जाईल. तर पहा, ही जी योजना आहे ते सर्वांसाठी आहे का उपलब्ध, तर बिलकुल नाही. म्हणजे आता मी पण बेरोजगार आहे, डन आहे, मान्य आहे, पण जर मी अप्रेंटिस करत नसेल, ओके, जर मी अप्रेंटाईज करत नसेल तर मला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे पहिल्यांदा तुम्ही गाठ बांधून घ्या. तर पहा, योजनेअंतर्गत म्हणजे लाडका भाऊ योजनेअंतर्गत अप्रेंटिस किंवा प्रशिक्षणार्थी काम करणाऱ्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, पदवीधारक विद्यार्थ्याला 8,000, तर पदवीधारकांना किती 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. पण पहा, हे ठीक आहे, आपण या घोषणेला आपण मान्य करूयात, पण याच्याऐवजी जर डायरेक्टली एम्प्लॉयमेंट जर क्रिएट झाले असते ना तर ते बेटर झालं असतं. का, डायरेक्टली आपण अशा योजनांवरती जर खर्च केला, त्याच्या उलट तुम्ही जर डायरेक्टली एम्प्लॉयमेंट जर क्रिएट केलं तर ते बेटर झालं असतं. कारण हे टेम्पररी एम्प्लॉयमेंट आहे. ओके. म्हणजे काय, अप्रेंटाईस म्हटले काय, तर टेम्पररी एम्प्लॉयमेंट आहे तुम्हाला. ओके. जास्त काही तिथं परमनंट वगैरे तिथं मिळालं नाही आहे. त्यामुळे जी पूर्वीची प्रॉब्लेम होती ती तशाच पद्धतीने पुढे पण चालू असेल. ओके. फक्त एक स्किल्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथं मिळू शकेल, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. डन. बाकी ही योजनेबद्दल आपला MPSC मेन्सला किंवा UPSC मेन्सला वगैरे येईल का लिहिता, बिलकुल गरजेचं नाही आहे. त्यानंतर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची धनगर समाजाची मागणी. काल आपण RT बद्दल चर्चा केलेली आहे. मग आता धनगर समाजाची पण तशा पद्धतीने मागणी आलेली आहे की आमच्या पण विकासासाठी एखादी संस्था असावी, असं त्यांची मागणी आहे. पाहूयात, जर सरकारने पावले उचलली तर नक्कीच आपण त्याबद्दल पण चर्चा करणार आहोत. त्यानंतर दिवसाला सरासरी 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आपण हा लेख काल पाहिलेला आहे व आपली जी मॅगझिन आहे त्या मॅगझिनमध्ये हे सर्व काही कव्हर करण्यात आलेलं आहे. आता इथे पहा, हे बार्टी ओके कव्हर केलेला टॉपिक आहे. त्यानंतर GS3 मध्ये ना मी कृषी घटकामध्ये ते कव्हर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. ओके. हे पहा, शेतकरी आत्महत्या. जर शक्य झालं तर हा लेख वाचा किंवा आपली मॅगझिनमध्ये ती वाचून घ्या. त्यामुळेच म्हणतोय पहा, एकदा आता हे नोट्स आलेले आहेत ना, त्यामुळे मला पण अगदीच बेटर होईल की बा मी शिकवलं याचा पाठपुरावा किंवा म्हणजे माझ्याकडे पण 100% माझं प्रूफ असेल. ओके. त्यानिमित्ताने हे बेटरच आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर आता हा जो लेख आहे तो अगदी महत्त्वपूर्ण आहे. राज्यात दरवर्षी कुटुंब न्यायालयात 25,000वर खटले दाखल झालेले आहेत व हा लेख कोणासाठी गरजेचा आहे, आपल्या मॅगझिनमध्ये मी याला दिलेलं आहे प्राधान्य. तर ज्यांचं समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल
विषयाचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना हे खूप महत्त्वाचा डाटा पॉईंट आलेला आहे. ओके, आपण ज्यावेळेस मॅगझिनवरती येऊयात त्यावेळेस आपण याला चर्चा करूयात. फक्त आपण काय आता सध्याला हायलाईट पाहत आहोत. त्यानंतर हा लेख गरजेचा आहे का, तर बिलकुल गरजेचा नाही आहे. त्यानंतर संविधान भान याला पण आपण कव्हर केलेलं आहे आपल्या मॅगझिनमध्ये. त्यानंतर पहा नेक्स्ट न्यूज आहे, 1905 साली सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना झालेली होती. कोणी केलेली होती, तर अगदीच आठवा तुम्ही. मॅगझिनमध्ये गेल्यानंतर आपण काय त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास. आता हा प्रश्नचिन्ह आहे. आत्ताच जसं मी म्हटलं ना, रोजगाराची त्यांनी डायरेक्टली परमनंट रोजगाराची तिथं सुविधा जर निर्माण करून दिली असती तर ते बेटर झालं असतं. अन्यथा पहा प्रॉब्लेम काय होत आहे, अगदीच बेरोजगारीची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, व शासकीय नोकरींची तयारी आपण सध्याला करत आहोत. म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा तयारी करत आहोत म्हणजेच काय, शासकीय नोकरीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. मग 100% जर नोकरी असतील ना तर त्यापैकी फक्त 5%च काय शासकीय नोकऱ्या आहेत. ओके, म्हणजे आपल्या देशामध्ये ना सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण आता घटत आहे. त्याचं बेस्ट उदाहरण इथं देण्यात आलेलं आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच काय, यूपीएससीने पहा 2014 मध्ये ना किती 1364 जागा होत्या यूपीएससीच्या. पण तुम्ही 2024 पर्यंत आल्यानंतर ते किती झाल्यात, 1056. व पहा हे तरी उलट वाढलेले आहेत. 2023 आणि 24 मध्ये ही इलेक्शन इयर म्हणून वाढलेले आहेत. बाकी जर तुम्ही अगदीच 2018-19च्या दरम्यान जर पाहिलात किंवा 2000 आय थिंक 19 पॉईंट जर काढलात ना तुम्ही, तर फक्त 800 जवळपास तिथं जागा होत्या. ओके, तर अशा पद्धतीने की ह्या दिवसेंदिवस जागा घटतच असतात. मग सध्याला प्रश्न कशाचा चालू आहे, आरक्षणाचा. व तुम्ही पहिल्या पेजवरती पण एक न्यूज पाहिली असाल पहा, शरद पवार यांची. ओके, मग शरद पवार यांनी पण तेच म्हटलं आहे की सरकारने चर्चा वगैरे केलेली आहे का मराठा आणि ओबीसी संदर्भात वगैरे, तर बिलकुल नाही. मग पहा प्रॉब्लेम असा आहे, आपण आरक्षणाचं एक लॉलीपॉप देत आहेत ते मान्य आहे, पण त्या लॉलीपॉप घेतल्यानंतर तुम्हाला काय प्लेजर वगैरे मिळणार आहे का, बिलकुल नाही. कारण पहा जरी आरक्षण दिलं ना तरी तिथं जागाच नाही आहेत. ओके, व्हॅकन्सीज तिथं नाही आहेत. मग व्हॅकन्सी नसल्यानंतर तुम्हाला आरक्षण देऊन पण काही फायदाच नाही. असंच इथं लेखकाचं म्हणणं आहे की सामाजिक आरक्षणाचा फक्त आभास आहे. ओके, म्हणजे एक लॉलीपॉप दिल्यासारखं आपल्याला दाखवलं जात आहे, पण त्याचा आपला उपयोग बिलकुल होणारच नाही, असं इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं आहे. आता हा परीक्षेला प्रश्न येईल का, तर बिलकुल येणार नाही. मेन्समध्ये मला वाटत नाही की आरक्षणाबद्दल वगैरे प्रश्न विचारले जातील. तुम्हाला ना इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील. त्यामुळे मी डायरेक्टली ओरली तुम्हाला सांगत आहे की आरक्षणाला तुम्हाला टॅकल कसं करायचं आहे. तर तुम्ही म्हणू शकता की तिथे व्हॅकन्सी वगैरे क्रिएट करणं गरजेचं आहे, न की आरक्षण द्या. मान्य आहे, आर्थिक रजिस्ट्रार आता EWSचं आरक्षण दिलेलं आहे ना, ते आपण मान्य केलं. पण पहा व्हॅकन्सी जोपर्यंत येणार नाहीत ना तोपर्यंत आरक्षणाचा तिथं फायदा पण होणार नाही. हे पण आपल्याला गाठ बांधून घेणं गरजेचं आहे. ओके, आता अगदीच मेरिट वगैरे हाय चाललेलं आहे, ती मान्य आहे. पण प्रॉब्लेम असा आहे ना, व्हॅकन्सीच नाही आहेत तिथे. ओके, आता 100 जर व्हॅकन्सी असतील तर 100पैकी पहा 55% तर इथं काय घेऊन चाललेलं आहेत, जे आरक्षणवाले वगैरे आहेत ते 55% तरी जागा, ते 55 जागा कोण आरक्षणच्या झाल्या. मग 45 जागा ते कोणाच्या असतील, ओपनसाठी तर खुल्या आहेत ना. मग अशा पद्धतीने आहे. प्रॉब्लेमच इथं ते आहे, म्हणजे 60% जे आरक्षण झालेलं आहे केंद्र सरकारमध्ये त्यापैकी 55% जर जागा आपण अशा पद्धतीने कन्सिडर केल्या की आरक्षणवाल्यांसाठी त्या आरक्षित जागा असतील, तर 45% तरी जागा उर्वरित असतात. मग प्रॉब्लेम असा आहे 45मध्ये पण मेरिट जास्त जात आहे. ओके, मेरिट जास्त जात आहे, यामुळे व्हॅकन्सी कमी पडत आहेत. हेच आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पहिल्यांदा रिअलाईज करावं लागेल की आरक्षणाने प्रश्न सुटणार नाहीत. तर प्रश्न कशाने सुटणार आहेत, बेरोजगारीची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. मग यासाठी आपल्याला काय व्हॅकन्सी तिथे क्रिएट करावे लागतील. यासाठी काय करावं लागेल, लाडका भाऊ लाडकी बहीण करून चालणार नाही. तर आपल्याला काय इंडस्ट्रीयल सेक्टर वगैरे तिथं महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल सेक्टर वगैरे आणावं लागेल. ओके, जे पैसा आपण 1 कोटी कर्ज काढून आता अगदीच लाडकी बहिणीवरती वगैरे खर्च केला गेला ना, त्याच खर्चाला आपण जर इंडस्ट्रीयल सेक्टरला महाराष्ट्रामध्ये जर आणलं असतं तर ते बेटर झालं असतं. हे राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकारला लवकरात लवकर समजायला हवं. बाकी अगदी नरेंद्र मोदी यांचं याच्यापूर्वीचं पण मी म्हटलेलं आहे, 2014 ते 2019 सरकारचं जर तुम्ही पूर्वी पाहिलात बीजेपीची आयडिओलॉजी वगैरे, तर त्यांनी डायरेक्टली तुम्हाला मासे डायरेक्टली खायला न देत तर काय ते मासे पकडायला शिकवत तुम्हाला. पण आताचं सध्याचं कल्चर माहिती नाही काय झालं, तर डायरेक्टली त्यांची आयडिओलॉजीच त्यांनी युटर्न मारलेली आहे. काँग्रेस टाईप यांची आयडिओलॉजी झाली. म्हणजे जसं मनरेगा स्कीम आहे पहा, कोणाची, काँग्रेसची आहे, तर अगदी तशाच पद्धतीने आहे. मनरेगामध्ये पण त्यांनी जर तुम्हाला काम दिलं नाही ना तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली भत्ता देऊ, अगदी तशा पद्धतीने इथं सध्याला होत आहे. म्हणजे बीजेपीच त्यांच्या आयडिओलॉजीपासून युटर्न मारत आहे की काय, असा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहे. आता हे सर्व लिहायचं नाही आहे परीक्षेमध्ये, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं, त्यानिमित्तानेच हे सांगितलेलं आहे. व याचा काय आपल्या मॅगझिनमध्ये तिथे कव्हर करण्यात आलेलं नाही आहे. पहा जे आपल्या मॅगझिनमध्ये पॉईंट आहेत ना, ती अगदी
लिहिण्यासाठीचे पॉईंट आहेत ते. बाकी तुम्ही जे मी तो ओरली वगैरे बोलतोय याचा तुम्हाला जास्त म्हणजे फक्त तुम्हाला विषयला जास्त समजून घेण्यासाठी याचा फायदा होईल. ओके, बाकी जेव्हा मॅगझिन आपण डिस्कस करू ना त्यावेळेस मी त्याबद्दल कशा पद्धतीने लिहायचं हे पण सांगणार आहे. त्यानंतर इथं एक कविता छोटीशी दिलेली आहे. कविता म्हणता येणार नाही, हां कविताच आहे. आशयाचं हिंदी कवी यांची कविता आहे पहा. जो पुल बनाएंगे वे अनिवार्यता पीछे रह जाएंगे, सेनाएं हो जाएंगी पार, मारे जाएंगे रावण, जयी होंगे राम, जो निर्माता रहे इतिहास में बंदर कहलाएंगे. ओके, म्हणजे अगदीच राम सेतू याबद्दल थोडंसं हे देण्यात आलेलं आहे. मग अगदी तसं आहे, आरक्षणाचा इथं फायदा जास्त होणार नाही किंवा एक आभास आहे असं त्यांचं मत आहे तिथे. त्यानंतर पहा परत तिथं आलं पहा कंत्राटी भरती. ओके, म्हणजे मागच्या 2 दिवसाच्या लोकसत्तामध्ये ही हेडिंग होती की नागपूर येथील शासकीय जे वैद्यकीय रुग्णालय आहे तिथे काय होणार आहे, कंत्राटी भरती वगैरे तिथं परत एकदा केली जात आहे. राज्य सरकारने काय सांगितलं होतं, विधिमंडळामध्ये ठणकावून सांगितलं होतं की बा आम्ही कंत्राटी भरती याच्या पुढे करणार नाही, आम्ही डायरेक्टली सरकारी भरतीच करू. त्यानंतर IBPS TCSला 1000 रुपयेची वगैरे परीक्षा फी पण आपण भरलेली आहे. हे सर्व करून पण आपल्याला काय परत एकदा कंत्राटी भरतीला सामोरं जावं लागत आहे. मग पहा परत आला ना प्रश्न, 5% इथं काय झालेले आहेत आपल्याकडे, तर शासकीय जागा आहेत. मग पहा 5%, मग व्हॅकन्सी क्रिएट करा ना तुम्ही. व्हॅकन्सी तिथं येतच नाही आहे, मग आरक्षण देऊन पण तिथं प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. हे पहिल्यांदा आपल्याला रिअलाईज होणं खूप गरजेचं आहे पहा. ओके, मग आय होप हा पण पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. त्यानंतर पहा कर्नाटकमध्ये, आता इथला अन्वयार्थ मी स्किप केलेला आहे कारण पहा भाषावरून आरक्षण व त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटले पहा, महाराष्ट्रामध्ये पण भाषावर आरक्षण वगैरे असायला पाहिजे, म्हणजे लोकल जे आहेत ना त्यांनाच 100% वगैरे आरक्षण द्या अशी यांनी मागणी केलेली आहे विरोधकांनी. पण पहा कर्नाटक काँग्रेसने काय केलं, म्हणजे तेथील जे CM आहेत त्यांनी काय केली, एक 100%चं बिल वगैरे आणलं, म्हणजे लोकलच्यालाच फायदा होईल अशा पद्धतीने त्यांनी बिल आणण्याचा प्रयत्न केला. ओके, पण लगेच त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे लगेच त्यांनी काय ती 100%च्या ऐवजी 50%चं बिल वगैरे ते परत आणणार आहेत पार्लमेंटमध्ये, म्हणजे त्यांच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. मग अगदी पहा आता ते अन्वयात घेतलं असतं व ह्या जरी न्यूजला आपण तवज्जो दिलं असतं ना तरी त्याचा फायदा जास्त होत नाही, कारण पहा हे सध्याला बिलमध्ये आहे. ओके, याचा जेव्हा कायदा होईल ना, कायदा झाल्यानंतर इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपण पाहूयात ना याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वगैरे विश्लेषणमध्ये ते येईलच. त्यावेळेस आपल्याला याच्याबद्दल थोडंसं चर्चा करूयात, कारण पहा कर्नाटक सरकारचंच तळ्यात मळ्यात चालू आहे. मग आपण त्यावरती चर्चा करून काही फायदा नाही आहे. खोदा पहाड निकला चुहा आपल्याला करायचं नाही, त्यामुळे मी या न्यूजला पण स्किप केलेला आहे. डन. त्यानंतर पहा आता अगदीच पॅरिस ऑलिम्पिक सध्याला चालू होणार आहे. मग पॅरिस ऑलिम्पिक चालू झाल्यानंतर त्यांची पदतालिका वगैरे आपल्या न्यूज ची जी मॅगझिन असेल त्यामध्ये हे येतील. आता नींद खोने की जरूरत नाही है. ओके, डन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आजचं द हिंदूमध्ये पण फ्रंट पेजवरती तेच दिलेलं आहे पहा, कर्नाटका हाल्ट्स जॉब बिल ॲज इंडस्ट्री रायझेस अप्रोर. म्हणजे पहा 100% जर तुम्ही ना अगदीच कर्नाटकमध्ये जर एखादी कंपनी असेल, जसं की अनअकॅडमीचं हेडक्वार्टर कुठं आहे, बेंगलुरूमध्ये आहे, बरोबर. मग पहा जसं त्यांनी म्हटलं की 100% फक्त कर्नाटकमधील कन्नडच लोक तिथं जर कंपनीमध्ये त्या काम करतील असा जर त्यांनी हे ठेवलं पहा, त्यांनी जर रूल काढला तसं, तर अनअकॅडमीमध्ये अगदी देशभरातून सगळे चांगले एज्युकेटर वगैरे तिथे आहेत. मग कर्नाटकाचेच तसं कसं होऊ शकेल, हे काय म्हणतो ॲप्लिकेबल नाही आहे किंवा हे 100% हे होऊ शकत नाही, याचं ॲप्लिकेशन वगैरे आपण करू शकत नाही. हे व्हॉग कायदा आहे हे पहिल्यांदा कर्नाटक सरकारला समजलं, त्यामुळे त्यांनी काही लगेच त्याला वापस वगैरे घेतलं. मग अगदी तसंच आहे पहा, महाराष्ट्रामध्ये पण असा जर कायदा झाला तर प्रॉब्लेम काय होणार आहे, तर बिलकुल भरपूर प्रॉब्लेम वगैरे तिथं क्रिएट होतील. जसं की आता पुणेमध्ये एक कंपनी आहे, आता अगदीच काय म्हणतो आपण जे व्हॅक्सिन वगैरे बनवले त्यांची कंपनी आहे, बरोबर. मग पहा ओके, त्या कंपनीमध्ये जर फक्त पुणेकर किंवा अगदी महाराष्ट्रीयनच काम करतील असं जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये त्या लेवलचं टॅलेंट वगैरे मिळणार आहे का, तर अगदी शोधून काढलं तर 90% वगैरे तशा पद्धतीने. पण तेच जर टॅलेंट आपण कर्नाटक त्यानंतर अगदी साऊथ साईडला वगैरे जर गेलो, केरळ, तमिळनाडू, ओके तिथं जर 100% चांगलं टॅलेंट असेल तर आपण तिथून आणू शकतो ना. पण हे असे जे व्हॉक कायदे होतात ना, या कायद्यांमुळे फटका बसतो आपला टॅलेंट म्हणजे आपली जी प्रोडक्टिव्हिटी असते कंपन्यांची वगैरे त्याला फटका बसतो. त्यामुळे काय करतात कंपनी लगेच पहा, आता महाराष्ट्रामध्ये जर असा कायदा येत आहे ना तर हा व्हॉक कायदा आहे त्यांना पण समजतं व सरकार तर हे चेंज करणार नाही. मग त्यामुळे काय करतात ते कंपनीच सोडून जातात तिथून. व तुम्हाला माहिती असेल मागच्या महिन्यामध्ये लेख आलेला होता की 44 कंपन्यांनी पुणे सोडलेलं आहे. कशामुळे, तर अशाच पद्धतीच्या कायद्यांमुळे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत आहे. त्यामुळे पहा कंपन्या वगैरे येण्यासाठी आपल्याला काय कायदे वगैरे थोडंसं ग्लोबलायझेशन किंवा म्हणजे थोडंसं आपण पण त्यांना
त्यांना त्यांचं स्वातंत्र्य वगैरे देणं खूप गरजेचं आहे. अन्यथा पहा कंपन्या येणार नाहीत म्हटल्यानंतर जॉब क्रिएशन वगैरे तिथं होणार नाही. मग अगदी तशाच पद्धतीने झालेलं आहे. कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय ते त्यांच्याच तोंडावर पडलेले आहेत. मग हे परत वापस गेलेलं आहे. त्यामुळे आपण याबद्दल आता जास्त चर्चा करू नका तुम्ही. डन. त्यानंतर पुढे चला. पुढे इथे आहे पहा अग्निवीर स्कीम. ओके, अग्निपथ स्कीम आहे ज्यामध्ये अग्निवीर रिक्रूट केले जातात. मग पहा आता जे अग्निवीर 4 वर्ष ड्युटी करून आलेले आहेत त्यांच्यासाठी हरियाणा सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. ओके, ते 10% आरक्षण तिथं लागू केलेले आहेत व पहिली बॅच जी अग्निवीरची असेल त्यांच्यासाठी 5 वर्षाचं काय एज रिलॅक्सेशन असणार आहे नोकरींमध्ये. बाकी जसं जसं पुढची बॅच वगैरे येतील तसं 3 वर्षाचं काय तिथं एज रिलॅक्सेशन त्यांनी ठेवलेलं आहे. डन. ही पण न्यूज तुम्हाला समजलेली असेल. कारण असं काय म्हणतोय मी, तर महाराष्ट्र सरकार पण BJPचंच आहे. त्यामुळे अगदीच हा पण निर्णय वगैरे महाराष्ट्रामध्ये घेतला जाऊ शकेल. त्यानिमित्ताने ही न्यूज तुम्ही लक्षात घ्या. कारण पहा हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये येत्या ऑक्टोबरमध्ये इलेक्शन होणार आहेत. डन. त्यानंतर पुढे शिवाजीज व्हॉग नका टू बी डिस्प्लेड इन सातारा. आपण ते पाहिलेलं आहे किंवा लोकसत्तामध्ये ती न्यूज पाहिली. आता त्याला मॅगझिनमध्ये आपला नक्कीच पाहणार आहोत. ओके, त्या वाघनकांची स्टोरी वगैरे. त्यानंतर पहा आजचे एडिटोरियल्सबद्दल. एडिटोरियल्समध्ये पण आलेले आहेत, रिझर्वेशनबद्दलच आलेलं आहे व सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल राखीव आहे. सुप्रीम कोर्टाचं आज न उद्या त्याचं जजमेंट आल्यानंतर आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. आता म्हणू नका की सर तुम्ही हे लेख वगैरे का घेतला नाहीत किंवा आपल्या मॅगझिनमध्ये हा लेख का दिसत नाही आहे. मला पहा त्याचं थोडंसं प्रोडक्टिव्हिटी कमी वाटली, त्यानिमित्ताने मी द हिंदूचे एडिटोरियल आज स्किप करतोय. डन. ओके, काळजी करू नका, तुमचे लेख सर्वस्व मी घेण्याचा प्रयत्न करेन. व तुम्हाला आत्ताच दाखवलं ना, कालचंच आपण जे लेख आहे ना, कालचं जे मॅगझिनमधलं लेख आहे तेच लोकसत्तामध्ये रिपिटेटिव्ह झालेलं आहे. मग चिंता तुम्ही करू नका, कारण याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे करंट अफेअर्स हे एक नदी टाईप आहे. ओके, आज आपण 1 तारीख जर असेल व आज आपण ती जर मासा वगैरे त्या नदीतला मासा जर पकडला नाही तर तो मासा आपला 15 तारखेला नक्की पकडता येतो. ओके, त्यामुळे काळजी करू नका. आज जर करंट अफेअर्स चुकलं तर पुढच्या 15 दिवसामध्ये ते करंट अफेअर्स राहणारच आहे चर्चेत. मग त्यावेळेस आपण त्या मासाला वगैरे नक्की पकडूयात. डन. त्यानंतर पुढे चला. आता लक्षात घ्या, नेपाळमध्ये गव्हर्नमेंट चेंज झालेलं आहे. त्यामुळे नेपाळचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत सध्याला हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचे आहेत. तर अगदीच त्यांचं नाव आहे KP ओली. याच्या पूर्वी कोण होते, पुष्प दहल होते. ओके, तर हे लक्षात घ्या, KP ओली सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत. डन. त्यानंतर पुढे टेक्स्ट आणि कंटेक्स्ट. द चाइल्ड मॅरेजेस प्रिव्हेंटेड व्हाया पंचायत हेल्प. 59,000 चाइल्ड मॅरेजेस यांनी प्रिव्हेंट केलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यानंतर जॉब रिझर्वेशन अनाउन्स्ड बाय हरियाणा फॉर अग्निवीर्स. 10% त्यांनी रिझर्वेशन तिथं पॉलिसी आणलेली आहे. डन. त्यानंतर टी एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया रिमेन स्टॅग्नंट इन 2023 231.69 मिलियन kg टी एक्सपोर्ट. आता ही आकडेवारी का गरजेची नाही आहेत, कारण पहा 23 जुलैला आपल्याकडे काय बजेट सेशन आहे व 22 जुलैला आपलं काय इकॉनॉमिक सर्वे येणार आहे. ओके, त्यामुळे हे जे सर्व डाटा आहे ना हे आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही आहे. ओके, याला मी मॅगझिनमध्ये आपल्या टाकलेलं नाही आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे की 22 जुलैला आपल्याकडे काय येणार आहे, बजेट येणार आहे. डन. त्यानंतर ऑन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन 33% आरक्षणासंदर्भात हा लेख आलेला आहे व या संदर्भाचा जो व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे. 106वी घटना दुरुस्ती तुम्ही सर्च करा, त्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे मी आता याला काय परत एकदा चर्चेत घेत नाही आहे किंवा आपल्या मॅगझिनमध्ये पण याला टाकलेलं नाही आहे, कारण हा थोडासा पूर्वीचा टॉपिक आहे ना. आता जे नव्याने येणार आहेत ना ते मी आपल्या मॅगझिनमध्ये त्याला व्हॅल्यू दिलेली आहे. बाकी शक्य झालं तर तुम्ही 106वी घटना दुरुस्तीचा व्हिडिओ पाहून घ्या, कारण UPSCच्या 2 एक्झाम झाल्या पहा. लेटेस्टमध्ये कोणती, एक आपली UPSCची प्रिलिम, त्यानंतर दुसरी पर्सनल असिस्टंटची एक एक्झाम झाली. त्यामध्ये पण ना आपल्या व्हिडिओमधून तुम्ही उत्तरं देऊ शकता, अशा पद्धतीचे ते प्रश्न होते. ओके, त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही प्लीज पाहून घेऊ शकता. त्यानंतर व्हॉट डज महाराष्ट्रास पब्लिक सिक्युरिटी बिल स्टिप्युलेट. ओके, आता हा जो आर्टिकल आहे हा आर्टिकल ना आपण याच्यापूर्वी पाहिलेला आहे, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा. ओके, ज्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याबद्दल परत एकदा काय तिथं तो गुलदस्तात वगैरे गुंडाळण्यात आलेला आहे, कारण त्याला पार्लमेंटमध्ये वगैरे तेवढीच म्हणजे विरोधक वगैरे आक्रमक झालेले आहेत. आणि बाकी जर तुम्ही पाहिलात ना तर याला आता डायरेक्टली आर्टिकल 1, 2, 3 म्हणजे केंद्र सरकारने जर म्हटलं वट हुकूम काढण्यासाठी केंद्र सरकारचा आहे आर्टिकल 1, 2, 3. ओके, तर पहा राज्य सरकारने काय वट हुकूम काढण्याच्या थोडंसं तयारीत आहेत. मग मी काय म्हणत आहे, याला थोडंसं थांबूयात आपण. ओके, बाकी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की यामधून काय चेंजेस वगैरे होणार आहेत. पण पहा कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने तोंडावर पडलं तशा पद्धतीने जर हे परत जर होणार असेल तर आपल्याला
खुदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने होऊ नये यासाठी मी या बिलला परत एकदा द हिंदूमध्ये डिस्कशन करत नाही आहे. ज्यावेळेस खरंच बिल वगैरे पास होईल ना किंवा ॲक्ट बनेल ना त्यावेळेस आपल्या मॅगझिनमध्ये पण आपण काय याला व्हॅल्यू देणार आहोत. बाकी पहा काय जी गोष्ट झालीच नाही त्याबद्दल चर्चा करून काही फायदा होणार नाही. ओके, त्यामुळे मी इथं थांबत आहे. ओके, त्यानंतर आता डायरेक्टली आपण काय करूयात आपल्या मॅगझिनला थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. ओके, त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्या मॅगझिनची लेंथ जी आहे ना ती थोडीशी वाढेल बरं. काय असं म्हणतो मी पहा, कारण अगदीच यामध्ये मी ऑप्शनलचे पण नोट्स वगैरे देत आहे. जे विद्यार्थी सोशोलॉजी पॉलिटिकल म्हणजे जे माझे ऑप्शनल होते, आता माझ्या ऑप्शनलपैकी एकच मिनिट द्या मला. हां पहा, सोशोलॉजी, त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी आणि हिस्ट्री तसेच PSIR ह्या ऑप्शनल या 4 ऑप्शनलपैकी म्हणजे या 4 ऑप्शनलवरती माझी थोडीशी कमांड आहे असं मी कन्सिडर करत आहे स्वतःला. तर पहा अगदीच यापैकी जर एखादा लेख वगैरे जर आलेला असेल गरजेचा वगैरे तसा जर मला MP वाटला ना तर मी याबद्दल नक्कीच आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लुडेड करणार आहे. त्यामुळे पहा आपलं थोडंसं मॅगझिन ना जास्त पानांचं वगैरे होऊ शकेल. ओके, त्यानंतर पहा आपल्याकडे ग्राफिक डिझाईन वगैरे तशा पद्धतीने नाही की बारीक बारीक वगैरे ते चार्ट वगैरे करता येत नाहीत मला. त्यामुळे पण ना डायरेक्टली हे काय थोडंसं लेंथ वगैरे या मॅगझिनची वाढेल आय होप. पण पहा तुम्ही जर डेली याला डेली जर मॅगझिनला रीड केलात ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. आता हे काल 45वा कलम तुम्हाला सांगितलेलं होतं त्याबद्दल परत आलेलं आहे. म्हणजे ते तुम्ही वाचून घ्या. आता अपलोड केलेली आहे टेलिग्रामवरती, तुम्हाला हे PDF मिळून जाईल. तिथून तुम्ही हे कालचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर काल चर्चेत काय होतं तर अगदीच आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर चर्चेत होतं किंवा वारकरी संप्रदाय चर्चेत होतं. मग 2019 साली UPSCने प्रश्न विचारलेला होता, तो प्रश्न मी घेऊन आलेला आहे. फेमस प्लेस आणि रिव्हर. ओके, एखादी सिटीचं ठिकाण आणि त्यानंतर त्याची नदी कोणतं आहे हे ओळखायचं आहे. पंढरपूर चंद्रभागा नदी, तिरुचिरापल्ली कावेरी नदी, हम्पी मालप्रभा नदी यापैकी कोणती करेक्ट आहेत जोड्या असं विचारलेलं आहे. तर सांगू शकता तुम्ही मला. तर याचं योग्य उत्तर आहे पहा पंढरपूर आणि तिरुचिरापल्ली ह्या जोड्या ज्या आहेत ते योग्य आहेत. पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावरती आहे व तिरुचिरापल्ली हे कावेरी नदीवरती आहे. ओके, तर यामुळे याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर हम्पी जे आहे ते तुंगभद्रा रिव्हरवरती आहे. ओके, बाकी याबद्दल जास्त डिटेल वगैरे चर्चा इथं दिलेली आहे, तुम्ही ते नक्कीच वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर वाघनखं महाराष्ट्रात आलेली आहेत त्या संदर्भात पहा. वाईजवळ प्रतापगडाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफझल खानांनी महाराजांना दगाफटका देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे परिपत्य केले. हे इयत्ता 7वीच्या पुस्तकामधून मी जसंच्या तसं उचललेलं आहे. आता पहा अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो, बरोबर. मग त्यानिमित्ताने आता वाघनखं चर्चेत आहेत. वाघनखं कशासाठी फेमस होती तर अगदीच अफझल खानांना मारल्यासंदर्भात. मग त्यासाठी पहा आपण अफझल खानांचा वध कधी झाला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली व भेटी दरम्यानच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानांना तशा पद्धतीने धारादस्ती केलेलं होतं. ओके, आय होप तुम्हाला हे काय म्हणतो आपण हा पॉईंट पण अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. देश निर्मितीसाठी आवश्यक बुद्धिमान नेक कार्यकर्ते घडावेत या हेतूने गोखले यांनी 1905 साली सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली आहे. डन, पॉईंट क्लिअर आहे. तो स्तंभलेख आलेला होता पहा. एकच मिनिट द्या परत एकदा तुम्हाला, म्हणजे थोडंसं आज पहिला दिवस आहे त्यामुळे मॅगझिनला पण समजण्यासाठी थोडंसं वेळ देतो तुम्हाला. ओके, हा लेख पहा. एकच मिनिट. हा लेखमध्ये पहा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी कोणी केलेले गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांनी याची स्थापना केलेली आहे. ओके, नामदार गोखले किंवा गोपाळकृष्ण गोखले यांनी या सोसायटीची स्थापना केली. हे लक्षात घ्या तुम्ही. 1905 साली कोणत्या सोसायटीची स्थापना आहे? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना आहे. ओके, व हा लेख मी परिपूर्णरित्या का घेतला नाही तर पहा हा लेख गरजेचा नाही. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता पण ते टाईमपासच असेल. तुम्ही प्लीज मॅगझिनला रीड करा. मी तुमच्यासाठी आता सर्व केलेलं आहे. ओके, आता फक्त तुमचं काम असेल की हे मॅगझिनला डेली तुम्ही परत रीड वगैरे करणं. आणि पहा हे मोबाईल फ्रेंडली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली PDF डाउनलोड झाल्यानंतर म्हणजे लॅपटॉपच असावं किंवा तुम्ही याची फक्त प्रिंटच काढून वगैरे तसं काही गरजेचं नाही आहे. मोबाईलमध्ये बसल्या बसल्या तुम्ही हे सर्व काही वाचू शकता. डन. त्यानंतर पुढे चला.
DPSP इथं देण्यात आलेली आहेत. आता कलम 46 काल आपण पाहिलेलं होतं 45वां कलम. मग आता इथून 46 ते 51 पर्यंत मी आज सर्व काही कलम चर्चा करणार आहे. कलम 46 काय, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन. ओके, म्हणजे SC ST आणि OBC यांचे आर्थिक आणि शैक्षणिक म्हणजे इकॉनॉमिकल आणि एज्युकेशनल जे काही हित असतील त्यांना पाठिंबा देणं हे सरकारचं कर्तव्य असेल. त्यामुळेच कशाची स्थापना केलेली आहे, बार्टी, महाज्योती, सारथी यांची स्थापना केलेली आहे. कलम कितव्यामधून, कलम नंबर 46. समजतंय ना पॉईंट. मी फक्त आता जास्त डीपली जात नाही, बाकी हे डीपली इथं दिलेलं आहे. ओके, हे तुम्ही वाचून घेऊन समजू शकता की त्याचं विश्लेषण काय. पण जे कलमामधून क्रक्स जे आहे ते मी सांगितलेलं आहे. कलम 47 काय, पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही राज्याचे कर्तव्य असेल. बरोबर. मग त्यासाठी पहा, मध्यान्ह भोजन योजना वगैरे सुरुवात करण्यात आलेली आहे. कलम नंबर 47. त्यानंतर कलम नंबर 48 आहे, कृषी पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था लावणे. बरोबर आहे, हे पण आपण कलम डिस्कस केलेलं होतं. गोसंवर्धन बाबत पहा. त्यानंतर कलम 48 पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीवसृष्टी यांचे संरक्षण करणे यासाठीच पहा आपलं वन्यजीव कायदा आलेला आहे 1972 मध्ये. त्याचं नेमकं कारणच ते आहे की वन्यजीवसृष्टी यांचं संरक्षण करणे. कलम किती आहे, 48 हे पण काय आहे, DPSP आहे. त्यानंतर कलम 49 आहे, राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण करणे. यासाठीच पहा, ताजमहल हे काय राष्ट्रीय स्मारक किंवा एक ऐतिहासिकदृष्ट्या वस्तू आहे आपली. ओके, म्हणजे सांस्कृतिक तिथं कलादर्शन वगैरे आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. व यासाठीच पहा, त्याला आपण काय 1989 साली, एकच मिनिट द्या, लोकसत्तामध्ये ते आलेलं आहे पॉईंट. ओके, कुठे गेलास, 1983 साली ताजमहलला आपण काय केलेलं आहे, जागतिक वारसा स्थळ घोषित केलेलं आहे. ओके, म्हणजे जे ऐतिहासिक बिल्डिंग वगैरे आहेत ना त्याचं जतन करणं हे सांगत आहे कलम नंबर 49 आपलं. डन. त्यानंतर कलम नंबर 50 काय आहे पहा, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे. म्हणजे आपल्याकडे जे ज्युडिशरी आहे, जे न्याय देण्याचं काम करते ती, आणि जे एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे जे प्राईम मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर वगैरे आहेत, हे दोघं पण एकत्र येऊन काम करू नये. हे दोघं जर एकत्र आल्यानंतर काय होतं पहा, अगदी यांचंच दबदबा वगैरे तिथं काम करतं किंवा लोकशाही डबघाईला जाईल अशी भीती होती. यासाठीच DPSP मध्ये कार्यकारी यंत्रणा आणि न्याय यंत्रणा अलग ठेवण्यासंदर्भात तिथं सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे पहा, ज्युडिशरीमध्ये जे अपॉइंटमेंट होतात ना त्यामध्ये सरकारचा काही एक तिथे संबंध नसतो. सर्व काही तिथे म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे कोरम आहे ना ते काय करतं, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला लेटर लिहितं की बा आम्हाला एवढे न्यायाधीशांची नियुक्ती वगैरे पाहिजे आहे. ओके, तुम्ही आम्हाला ही न्यायाधीश पाठवा. मग त्यावरती फक्त IBची तिथे एन्क्वायरी वगैरे बसते की ते जजेस योग्य आहेत का. फक्त एवढंच काम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं असतं. बाकी सर्व काम कोण करतं, ज्युडिशरीज करते. व ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाला लेटर लिहून तशा पद्धतीने प्रेसिडेंट ऑफ इंडिया तिथं काय अपॉइंटमेंट वगैरे त्या न्यायाधीशांची करत असतात. ओके, रोल फक्त एकच की त्यांची एन्क्वायरी वगैरे करण्याचं काम फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. मग अशा पद्धतीने दोघं पण एकूण एकाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. यासाठीचं कलम आहे कलम नंबर 50. आणि शेवटचं कलम आहे कलम 51, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे. ओके, म्हणजे आपला भारत देश अगदीच दुसऱ्याकडे किंवा अगदी काय म्हणतो रशियामध्ये सध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन आले. मग तिथे पण आपण आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा वगैरे यांचं जतन करण्यासाठी थोडंसं प्राधान्य घेत आहोत व प्राधान्य घेतलं पाहिजे हे आपला DPSP आपलं सांगत असतं. डन. तर अशा पद्धतीने DPSP इथे संपतात. DPSP किती ते किती आहेत, कलम नंबर 36 ते 51 आपण डिस्कस केले आहेत. उद्यापासून आपल्याला काय पाहता येतील तर मूलभूत कर्तव्य पाहता येतील. ओके, मग ते कर्तव्य जेव्हा येतील त्यावेळेस आपण ते परत नक्कीच चर्चा करूयात. आता म्हणाल तुम्ही की इथं सर तुम्ही तर 45 किंवा 46 पासून ते 51 पर्यंतच दिला तर असं कसं म्हणत आहात. तर पहा, हे जे सर्व कलम घेतलेले आहेत ना ती मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये घेतले आहेत संविधान भानमध्ये. ओके, व आणखीन एक विशेष म्हणजे हे जे मॅगझिन आहे ते 17 जुलैपासूनच अपडेटेड असेल. ओके, याच्या पूर्वीचे मी पेपर्स वगैरे कव्हर करू शकत नाही. पहा, माझ्याकडे पण टाईम कन्सर्न आहे. त्यानंतर याची डिझाईनमध्ये वगैरे काल खूप वेळ गेलेला आहे. तरी पण मी याच्या पुढेची ग्वाही नक्की देत आहे. जे झालं ते झालं, पण याच्या पुढे जे येणारे दिवस आहेत ना त्यामध्ये मी तुम्हाला दिरंगाई करणार नाही. डेली तुम्हाला अशा पद्धतीने PDF नक्की मिळत जाईल. डन. त्यानंतर पुढे चला, अग्निपथ स्कीम. अग्निपथ स्कीम किती, 27 ते 21 वर्षीय तरुणांसाठी आहे फक्त. त्यानंतर यासाठी पहा
पहिल्या वर्षाचं सॅलरीचं पॅकेज किती आहे 4.76 लाखचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी हे थोडंसं पॅकेज वाढत जाईल व अगदीच 4थ्या वर्षापर्यंत गेल्यानंतर 6.92 लाखपर्यंतचं काय ह्यांचं पॅकेज असेल. ओके, म्हणजे वर्षाची सॅलरी किती आहे 6.92 लाख हे 4थ्या वर्षाची त्याची सॅलरी असेल. त्यानंतर यांचं जर कंपेन्सेशन म्हणजे जर डेथ झाली, आता पार्लमेंटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं होतं पहा की अग्निवीरला हे देण्यात येत नाही आहे, म्हणजे काही कंपेन्सेशन वगैरे मिळालं नाही आहे. पण कंपेन्सेशनची तिथं स्कीम आहे, 1 करोड त्यांना काय कंपेन्सेशन डेथबद्दल देण्यात येणार आहे. त्यानंतर अगदीच इथे दुसऱ्या पर्क्स वगैरे दिलेले आहेत. मला नाही वाटत की UPSC वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारेल, तरी पण अग्निपथ स्कीम चर्चेत आहे, त्यामुळे हे शक्य झालं तर तुम्ही एकदा वाचून घ्या. आपल्याला फक्त एकदा वाचून घ्यायचं आहे, बाकी लक्षात जेवढं राहिलं तेवढं ठीक आहे. बाकी नॉट सो IMP तरी पण मी घेतलेलं आहे, कारण न्यूजपेपरमध्ये सध्याला येत आहे. डन. त्यानंतर पुढे चला. आता पहा, हा अगदीच महत्त्वाचा टॉपिक आहे व हा टॉपिक घेऊन आपण थांबणार आहोत, कारण GS2मध्ये वगैरे आज महत्त्वाचं तेवढं जास्त काही आलं नव्हतं. फक्त GS1मध्ये हा पॉईंट गरजेचा आहे. ओके, आता मी इथं पहा सर्व काही चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. प्रिलिमसाठी कोणतं महत्त्वाचं आहे व मुख्य परीक्षेसाठी कोणतं, हे पूर्व परीक्षेमध्ये हे सर्व फॅक्ट जे आहे ते मी इथं दिलेलं आहे. त्यामुळे जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना, त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर जे राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण हे अगदी महत्त्वपूर्ण ठरेल. प्लीज तुम्ही एकदा मॅगझिन वाचून घ्या. आता कुटुंब न्यायालयामध्ये खटल्यांची वाढती संख्या. मग समाजशास्त्राबद्दल आणखीन एक यामध्ये आज अपडेट करायचं राहिलेलं आहे. समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजी या ऑप्शनल विषयाला ना याबद्दल प्रश्न विचारलेले होते. ओके, की बहुना तुम्ही समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये जर टॉपिक पाहिला तर फॅमिली नावाचं एक टॉपिक आहे तिथे, त्यासाठी हे खूप गरजेचं आहे पहा. ओके, तर PYQ मी इथं ॲड करणार आहे, काळजी करू नका. जसं मी प्रिलिमचे PYQ घेतले ना, तसंच आपण काय करूयात मेन्सचे पण PYQ मी इथं ॲड करेन. ओके, आगामी काळामध्ये याचं PYQ मी ॲड करून देईल. तर पहा, बदलत्या काळात विशेषतः महानगरमध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यानंतर केंद्रीय विधी व न्याय खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यात 2021 ते 2023 या 3 वर्षात दरवर्षी कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या 29,000 ते 38,000 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे इतकी मोठ्या स्वरूपात ही संख्या वगैरे पोहोचली आहे. मग ही कौटुंबिक जे वाद आहे ते न्यायालयापर्यंत जाण्याचं कारण काय आहेत, किंवा कुटुंबामध्ये वाद का होत आहेत, तर बेसिकली एक कारण आहे पहा, इन्कम. ओके, आज पण 95% घरांमध्ये कशामुळे वाद होतात, तर आर्थिक कारणांवरूनच जास्त वाद होतात. ओके, तुम्ही अगदी आपला पण म्हणजे आजूबाजूला वगैरे जर तुम्ही पाहिलात तर अगदी वादाचं नेमकं कारण आपल्याला दिसेल इन्कम. ओके, स्त्री पुरुषाकडे अगदीच घरखर्च वगैरे त्यासाठी मागणी वगैरे करते, पण पुरुष वगैरे ते हे होऊ शकत नाही, म्हणजे इन्कमच हे जास्त करून कारण आहे कौटुंबिक वादांमध्ये. डन. त्यानंतर पहा, दुसरीकडे अन्य जे कारणं आहेत इथं देण्यात आलेली आहेत पहा. आता विवाह आणि कुटुंब, विवाह झाल्यानंतर जे कुटुंब आहे त्यामध्ये सलोखा वगैरे नसणे. अगदी पहा, आता जर तुम्ही म्हणलात तर जे शिक्षित वगैरे कुटुंब आहे, ओके, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी दोघं पण शिक्षित जर असतील तर त्यांना अगदीच USA वगैरे किंवा UK वगैरे किंवा कॅनडा, ओके, या देशांमध्ये वगैरे तिथे काय त्यांना स्वतःला जायचं असतं, म्हणजे भावी पिढीचा अगदीच काय विकासासाठी वगैरे आपण म्हणू शकतो, तसं त्यांना तिकडे जायचं असतं. पण आईवडील वगैरे असल्यानं कोणाचा तरी एकाचा नकार वगैरे देत असतो. या नात्याने प्रामुख्याने काय होत आहेत, कुटुंबामध्ये कलहही वाढत चाललेले आहेत. त्यानंतर पहा, आता सध्याला ना मुलगा आणि मुलगी दोघं पण शिकलेली आहेत. शिक्षित असल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला पहा, दोघं पण इंडिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट असल्यामुळे दोघांचं वर्चस्व वगैरे तिथं कोणीही पण मान्य करत नाही आहे. हे झाले त्याची थोडीशी कारणं. आता पहा, ही जी मी कारणं सांगत आहे ना, ही इथं ऑलरेडी देण्यात आलेली आहेत, फक्त मी याचं स्पष्टीकरण देत आहे. डन. बाकी परीक्षेला जर असा प्रश्न आला, याच्यापूर्वी आलेला आहे पहा, की मॅरेज जे इन्स्टिट्यूशन आहे ते खालावत चाललेलं आहे का, असा प्रश्न आलेला होता याच्यापूर्वी. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो पहा, की मुलगा आणि मुलगी किंवा मुलीच्या शिक्षणामुळे कौटुंबिक वादाला जास्त प्राधान्य वगैरे, किंवा म्हणजे कुटुंबातील वाढ वगैरे वाढत चालली आहेत का, किंवा याचं स्पष्टीकरण वगैरे तुम्ही द्याल का, असा जर प्रश्न तिथं आला ना, तर तुम्हाला हे डाटा वगैरे तिथं समजावून सांगता येतं की मुलगी शिकली हे चांगली गोष्ट आहे, पण मुलगी शिकली याच्यावरती सर्व खापर आपण फोडू शकत नाही, की कुटुंबामध्ये वगैरे सर्व. तर पहा, याचं नेमकं कारण काय आहे, कुटुंबामध्ये वाद का निर्माण होत आहेत. तर पहा, सध्याला आपण मॅगीच्या जमान्यामध्ये आलेले आहोत. ओके, 2 मिनिट में मॅगी. आपण
म्हणजे या देशाचं एक दुर्दैव म्हणजे पहा, आपल्या देशानेच बौद्ध दिलेला आहे. ओके, व गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की संयम ठेवा, पण आपण गौतम बुद्धांची फिलॉसॉफी वगैरे आपल्याला आत्मसात वगैरे करत नाही आपण. ओके, बौद्ध धर्म फॉलो करायचा नाही, पण आपण फिलॉसॉफी तरी फॉलो करा ना. ओके, मग अगदी तसंच पहा, 2 मिनिट में मॅगी आल्यानंतर प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपल्या सर्व काही जे गोष्टी आहेत ना ते लवकरात लवकर पाहिजे आहेत. त्यामुळे आपल्या पिढीचा संयम वगैरे तिथं घटत आहे. मग इथं पण तेच दिलेलं आहे, नवीन पिढीमध्ये संयम कमी होत चाललेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समानता अर्थ शिक्षित मुली वेगळ्या अर्थाने घेत आहेत. ओके, मुलगा असो किंवा मुलगी असो, आता इथं तुम्ही थोडंसं म्हणजे व्हास्ट विचार करा, असं संकुचित वगैरे विचार करू नका ती मास्तर आम्हाला वगैरे शिवा देत आहे. तर पहा, थोडंसं आपला ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने विचार करावा लागेल. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र म्हणजे जे अँथ्रोपॉलॉजीचे जे स्टुडंट आहेत त्यांना मी जे काही बोलतोय ना ते अगदी योग्यरित्या समजत असेल. ओके, मग पहा, संयम ठेवून जर वाद वगैरे जे आहे ते तिथल्या तिथं मिटवण्याचा जरी प्रयत्न केला गेला असता तरी ते बेटर झालं असतं. पण हा वाद कुटुंब न्यायालयात गेलेला आहे, म्हणजे असं नाही की हे प्रूव्हन झालेलं आहे. ओके, सोसायटी आपली डिग्रेडेड वगैरे होत नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. फक्त कुटुंबाचे जे वाद आहेत ते न्यायालयात चाललेले आहेत. यावरून आपल्याला असं पण दिसतं की देशामध्ये आपल्याला काय सध्याला शिक्षितांची संख्या वगैरे वाढत चालली आहे, हे पण आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं. ओके, कारण पहा, पूर्वी न्यायालयाचा वगैरे वापर केला जायचा नाही. पूर्वी काय व्हायचं पहा, मुलींवरती अत्याचार वगैरे जरी झाले तरी स्त्री तशाच पद्धतीने घरातच त्यांचं म्हणजे कौटुंबिक जे वाद असतील ते बाहेर वगैरे कोणाला सांगत नसत. ओके, पण आता हे वाद वगैरे पुढे येत आहेत. यामुळे पहा, महिला सशक्तीकरणाला पण एका अर्थाने महिला सशक्तीकरणाला पण एक प्राधान्य मिळत आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे पुरुषांचा तिथं अत्याचार जर होत असेल तर महिला काय डायरेक्टली कौटुंबिक न्यायालयामध्ये जाऊ शकते किंवा दाद मानवू शकते. ओके, आय होप आता पहा तुम्ही ह्या जो लेख आहे ना याला कशा पण पद्धतीने फिरू शकता. आत्ता जे काही मी बोललो ना महिला सशक्तीकरण, हे पॉझिटिव्ह गोष्ट काढली मी या कौटुंबिक वादामधून, बरोबर आहे. आणि निगेटिव्ह गोष्ट काय काढली मी, तर संयम वगैरे तिथं कमी होत चाललेला आहे. ओके, तुम्ही पहा, हा जो डाटा मी इथं दिलेला आहे किंवा जे हायलाइटेड पॉईंट आहेत ना याला तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये कशाही पद्धतीने किंवा तुमच्या पर्स्पेक्टिव्हने तिथं डायरेक्टली मोडवू शकता. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला आहे. आता हा डाटा बाकीचे पण विद्यार्थी लक्षात ठेवू शकता, पण समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप गरजेचा डाटा पॉईंट आपल्याला लक्षात आला. ओके, बाकी हे कालचे लेख आहेत, तुम्ही शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. त्यानंतर आता ही जी मॅगझिन आहे ती आपलं पवन निलेवाड म्हणजे जे टेलिग्रामचं जे ग्रुप आहे त्यावरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, प्लीज तिथून तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि यात काही सजेशन वगैरे किंवा कुठं जर काही चुका वगैरे आढळल्या ना तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. धन्यवाद.